गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाणारे आमदार म्हणून देशमुख यांची ओळख होती। 1972च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, परंतु लगेच 1974 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले होते। याशिवाय 1995चा अपवाद वगळता ते 1962 पासून 2014 पर्यंत सलग सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून आले होते। सुरेश जैन यांनी जळगाव मतदारसंघातून 7 पंचवार्षिक निवडणुका जिंकल्या आहेत, तर 2 पोटनिवडणुका जिंकल्या आहेत। ते विधानसभेत एकूण 9 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत। त्यांनी प्रथम 1980 साली काँग्रेस आयच्या तिकिटावर निवडणूक लढवली। त्यानंतर 1985 मध्ये काँग्रेस सोशलिस्ट, 1990 मध्ये भारतीय काँग्रेस सोशलिस्ट, 1995 मध्ये काँग्रेस, तर 1995 ची पोटनिवडणूक ते शिवसेनेच्या तिकिटावर लढले। 1999 मध्ये शिवसेना आणि 2001 ची पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी लढवली। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2009 मध्ये शिवसेना पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवून ते विधानसभेत गेले। A.T. पवार उर्फ अर्जुन तुळशीराम पवार हे विधानसभेचे एकूण 8 वेळा सदस्य राहिले आहेत। A.T. पवार यांनी प्रथम सुरगाणा मतदारसंघातून 1972 साली भारतीय क्रांती दल पक्षातर्फे विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर 1978 ला काँग्रेस, 1980 ला काँग्रेस आय, 1990 मध्ये भाजपा, 1995 मध्ये भाजपा, 1999, 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ते विधानसभेत आमदार झाले। बाळासाहेब थोरात यांचे संपूर्ण नाव बाळासाहेब उर्फ विजय भाऊसाहेब थोरात असं आहे। 1985 ते 2019 पर्यंत ते संगमनेर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत। 1985 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते। यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर 2019 पर्यंत त्यांनी प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि त्यापैकी एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही। 2019च्या विधानसभेत त्यांनी 8व्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला आहे। कालिदास कोळंबकर हे विधानसभेचे एकूण 8 वेळा सदस्य राहिले आहेत। कालिदास कोळंबकर यांनी 1990 साली शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतील नायगाव मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर 1995, 1999 आणि 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर नायगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले। 2004 नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2006च्या पोटनिवडणुकीत ते नायगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले। त्यानंतर 2009 आणि 2014 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर आणि 2019 साली ते भाजपातर्फे वडाळा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले आहेत। कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत सक्रिय असलेले जीवा पांडू गावित हे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा मतदारसंघातून 7 वेळा आमदार राहिले आहेत। 1978 साली त्यांनी पहिल्यांदा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर 1980, 1985, 1990 साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले। 1995 सालचा अपवाद वगळता 1999 आणि 2004 साली ते पुन्हा सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले। 2014 साली ते कळवण मतदारसंघातून निवडून आले होते। महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा अशी ओळख असलेले अजित पवार हे बारामती मतदारसंघातून 7 वेळा विधानसभेत निवडून गेले आहेत। त्यांनी 1982 साली सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला। 1991 साली त्यांनी पहिल्यांदा बारामती पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर 2019 पर्यंत ते सातत्याने याच बारामती मतदारसंघाचे विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत। जयंत पाटील हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत।
1990 साली त्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर 1995 साली ते याच वाळवा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर, तर 1999 आणि 2004 साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आले। 2009, 2014 आणि 2019 पासून ते इस्लामपूर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत। दिलीप वळसे पाटील हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। त्यांनी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। 1990 साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली। त्यानंतर 1995 साली ते पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर आंबेगाव मतदारसंघातून निवडून आले। 1999 पासून 2019 पर्यंत ते सलग 5 वेळा याच मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत। राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। 1995 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शिर्डी मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि झालेल्या पोटनिवडणुकीत याच मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले। 1999 साली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा जिंकली, तर 2004, 2009 आणि 2014 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर शिर्डी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले। 2019 सालच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या तिकिटावर शिर्डी मतदारसंघातून विजय प्राप्त केला। के.सी. पाडवी हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। पाडवी यांचा राजकीय प्रवास जनता दलापासून सुरू झाला। 1990 साली त्यांनी अक्राणी मतदारसंघातून जनता दलातर्फे विधानसभेत प्रवेश केला। 1995 साली ते अक्राणीमधून अपक्ष निवडून आले होते। 1999 आणि 2004 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर अक्राणीमधून निवडून आले। 2009, 2014 आणि 2019 पासून ते अक्कलकुवा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत। बबनराव पाचपुते हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। जनता पक्षाचे आमदार म्हणून बबनराव पाचपुते यांचा 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश झाला। 1985 साली जनता पक्ष आणि 1990 साली ते जनता दलाच्या तिकिटावर श्रीगोंदा मतदारसंघातून निवडून आले। 1995 सालची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली। 2004 साली श्रीगोंदामधून अपक्ष म्हणून ते निवडून आले। 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2019 साली ते भाजपाच्या तिकिटावर श्रीगोंदा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले। विलासकाका पाटील गुंडाळकर हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा ते आमदार राहिले आहेत। 1980 साली त्यांनी सोशलिस्ट काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्यानंतर 1985 पासून 2009 पर्यंत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले। पद्मसिंह बाजीराव पाटील हे विधानसभेचे एकूण 7 वेळा सदस्य राहिले आहेत। 1978 साली उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांनी प्रथम विधानसभेत काँग्रेसच्या तिकिटावर प्रवेश केला। त्यानंतर 1980 आणि 1985 साली ते सोशलिस्ट काँग्रेसच्या तिकिटावर उस्मानाबादमधून आमदार झाले। 1990 आणि 1995 साली ते याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले। 1999 आणि 2004 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उस्मानाबाद मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले।